नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या कांद्याचे भाव फार वाढत आहेत. बांगलादेशमध्ये आयातीला परवानगी दिल्यापासून कांद्याचे झपाट्याने वाढ होत आहे भावाची. आज अजून महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सांगत आहे की आज अजून 5 पट आयातीला जास्त परवानगी बांगलादेश सरकारनं दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी होणार आहे की भावात आणखी वाढ होणार आहे. आज जवळजवळ सोलापूर बाजार समिती म्हणजे 32, 33, 34पर्यंत भाव गेला आहे. तर असेच आसपासच्या बाजारभावात 45पर्यंत जामखेडला परवा दिवशी मार्केट गेलं होतं. थोडंफार कमी जास्त गोणे असल्यामुळं का निघाला असेल, पण 35 ते 40च्या मधात चांगला सगळ्या महाराष्ट्रात मार्केट चालू आहे. तरी शेतकरी मित्रांनो, आता सध्याचं एक शेतकऱ्यावर एक संकट ते म्हणजे सध्या धुळी पडत आहे कांद्यावर. शेतकऱ्यावर एक संकट आलं आहे मित्रांनो की सध्या धुळी पडत आहे व त्याच्यासाठी आपल्याला चांगली फवारणी घेणं गरजेचं आहे. या धुळीच्या वातावरणात सध्याच्या मित्रांनो की आता आपल्याला चांगल्याच फवारणी घ्यावं लागणार आहेत. नाहीतर चांगल्या प्रतीचा कांदा मार्केटमध्ये जाणार नाही, चांगल्या प्रमाणे फुगणार नाही. त्यासाठी मी आता 2-3 फवारणी सांगतो, त्याप्रमाणे फवारणी करीत चला. तर शेतकरी मित्रांनो, व खताचे डोस टाका त्याप्रमाणे. शेतकरी मित्रांनो, पहिली फवारणी सांगतो कॅब्राटॉप, हे चांगल्या प्रतीचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 20 लिटर पंपासाठी 60 ग्रॅम घ्यावं लागतं व त्याच्यामध्ये 19-19 हे 20 लिटर पंपासाठी 100 ग्रॅम घ्या. किंवा याच्यापेक्षा जर तुमची कमी खर्चाची म्हणले तर आता सध्या धुळी भुरीच्या वातावरणात नेटोमने बुरशीनाशक आहे बाहेर कंपनीचं, ते 20 लिटर पंपासाठी 10 ते 12 ग्रॅम घ्या व त्याच्यामध्ये 19-19 किंवा बायोझाईम घेऊ शकता. बायोझाईम हे 20 लिटर पंपासाठी 40 मिली घ्या. त्यानंतर अजून एक थोडे कमीचे पण चांगल्या प्रतीचे बाहेरचंच एक बुरशीनाशक आहे, ते फॉलिकोर म्हणून येते. फॉलिकोर हे 20 लिटर पंपासाठी 10 मिली घ्या, 10 ते 12 मिली घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही 19-19 किंवा बायोझाईम किंवा 13-40-13 कांद्याच्या आपल्या ह्याच्यानुसार ते 20 लिटर पंपासाठी 19-19, 12-61, 13-40-13 मधलं काय घेतलं तर ते 100 ते 120 ग्रॅम घ्या. बायोझाईम घेतलं तर ते 20 लिटर 40 ते 50 मिली घ्या. अशा ह्या मी सांगितलेल्या 3 फवारण्या, 3 बुरशीनाशकाच्या आलटून पालटून फवारण्या करा. चांगल्या प्रकारे कांदा फुगल व चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये कांदा जाईल व कांदा वाया जाणार नाही. त्यामुळे मार्केटमध्ये नाहीतर मार्केट कांद्याला असेल व आपला कांदा नसेल, असं होऊन देऊ नका शेतकरी मित्रांनो. चालतंय. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक महत्त्वाचा संदेश आहे, ते खताचा डोस. जर तुमचा आता लिंबा एवढा कांद्याचा डोस झाला असेल, तुम्ही 10-26-26 हे एकरी 1 टाका व त्याच्यात एमओ पोटॅश हे एकरी 1 टाका. हे 2 टाका मित्रांनो, 1 नंबर कांदा फुगेल. अशाच व्हिडिओसाठी सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.